पण खरं सांगा, म्हणजे आम्हाला असं जाणवतं बऱ्याचदा, तुम्ही म्हणता की थोडा विसंवाद राणे बंधूंमध्ये आहे. प्रत्येक घरामध्ये डिस्प्यूट आर्ग्युमेंट डिबेट असू शकतं, पण ते टोकाला जात नाही. 90% लोक एकमेकांना सांभाळून घेतात, 10% लोक सांभाळून घेत नाही. माझं काही जरी झालं राजकारणात, मी असलो नसलो, तर मी माझ्या फॅमिलीबरोबर राहणार. नितेशला त्रास होईल असं माझ्याकडून कधी होणार नाही. झालं असेल तर मी झटकन त्याला कसं त्याच्यावर निवारा करता येईल त्याचा मी प्रयत्न करतो. कितपत तुमचं कम्युनिकेशन आज चांगलं कम्युनिकेशन आहे. पर्सनली, पॉलिटिकली तुम्ही म्हटलात की पर्सनल असल्यावरच पॉलिटिकल असणार ना साहेब. पण आता तुम्ही वेगळ्या पक्षात आहात, ते वेगळ्या पक्षात आहेत. काही नाही, आम्ही घर म्हणून सगळं गेटवर सोडून आतमध्ये येतो. पण आहे तेवढा संवाद, तेवढी मॅच्युरिटी आहे. नाही मॅच्युरिटी वेगळा. मला तुमचं म्हणणं की मॅच्युरिटी असावीच लागते, कारण तुम्ही राजकारणात आहात, पब्लिक लाईफमध्ये. आम्ही जे बाहेर चर्चा असतात, तुम्ही या जसं मगाशी चर्चेत एक मुद्दा सांगितलात, किमान या चर्चेवर तर तुम्ही स्पष्टीकरण द्यावं की अशी वारंवार चर्चा मी होते. साहेब प्रत्येक कारण विषयावर राणे तुम्हाला विरुद्ध स्पष्टीकरण राणे, दिलंय. नाही राणे विरुद्ध राणे असं सुरू असं आहे. एकही तुमचा मागासपासून प्रश्न नाही ज्याच्यावर मी माझं स्पष्टीकरण नाही, बिलकुल नाही, बिलकुल. आणि ते चांगलं आहे. पॉईंट ऑफ व्ह्यू प्रत्येकाचा वेगवेगळा असू शकतो शब्दांचा. पण माझ्या आणि नितेशमध्ये हे जे काही चित्र बनवलं गेलं राणे विरुद्ध राणे, हे अतिशय वेदनादायी आहे. असं काय नाहीच आहे, पण ते केल्याशिवाय काही लोकांना समाधान पण वाटणार नाही. राजकारणामध्ये एका विषयाला डायव्हर्ट करत असताना दुसरा विषय कुठेतरी तयार करावा लागतो. तर हा तो दुसरा विषय रेडीमेड आहे. नाही, असंही म्हटलं गेलं काही वर्ष नेत्यांकडून की राणे विरुद्ध राणे असं होणं दुर्दैवी आहे. भाऊ भावांविरुद्ध उभं राहणं दुर्दैवी असे हो, दुर्दैवी आहेच ना, पण तसं काय नाहीच आहे. पण जेव्हा असं तुम्ही म्हटलं की डिस्प्यूट असतातच प्रत्येक घरामध्ये, तुम्ही जसं मगाशी म्हटलात, अशा वेळेस राणे साहेबांची काय बाजू असेल? तुमच्या बाजूने असतात की पण नितीश त्यांना साहेब? माहिती आहे की असं काही दोघांमध्ये नाहीच आहे किंवा होणारच नाही आहे. जेव्हा वादाचे प्रसंग येतात तेव्हा त्यांची बाजू कोणाच्या बाजूने असेल, तुमच्या की वाद नितेश? होतातच आणि त्यांच्यासमोर आम्ही नेतो असं कुठे आहे. साहेब हे आम्हाला ॲडवाईस करतात काय केलं पाहिजे. वाद घेऊन आम्ही त्यांच्यासमोर कधी गेलो नाही, कधी जाणार नाही. आणि वाद असेल तर जाऊ ना, वादच नाही तर कशाला जाऊ.